जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलेलो आहे राजमाची किल्ल्यावर. आपण सध्या राजमाची किल्ल्यावर असून श्रीवर्धन या माचीवर आहे. मागच्या साईडला जे आहे ते मनोरंजन माची आहे. साधारणतः हा किल्ला आपण पुण्यापासून 85 किलोमीटर आहे, तसंच मुंबईपासून 95 किलोमीटर आहे. आणि हा किल्ला चढण्यासाठी खूप म्हणजे सोपं आहे, इझी लेवलचा आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीला एक 8 ते 9 किलोमीटर ऑफ रायडिंग करावं लागणार, जिथे खडखड असा मार्ग आहे. गाडी घेऊन आला तर तुम्ही शक्यतो टू व्हीलरने आला तरच तुम्ही इथपर्यंत येऊ शकता गाड्याच्या पायथ्याशी. नाहीतर तुम्हाला 8 ते 10 किलोमीटर बाहेरच्या साईडलाच गाडी पार्क करून चालत यावं लागणार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहे राजमाची किल्ल्यावर, जिथे आपण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत, जसं की कालभैरव मंदिर, मनोरंजन बालेकिल्ला आणि राजमाची किल्ला. आणि आपल्याला या बोर्डच्या डावीकडील रस्ता पकडायचा आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत समजत नाही आहे. खूप कठीण रोड आहे, गाडी सावकाश चालवा. जर तुम्ही बाईकवरून येत असाल तर बाईकचे नट बोल्ट ढिल्ले झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर तुम्ही बाईकने येणार नसाल तर तुम्हाला कमीत कमी 7-8 किलोमीटर या घनदाट जंगलामधून चालत यावे लागणार आहेत. आपण पोचलेलो आहोत उदेवाडी गावाच्या पायथ्याशी, जिथून आपली ट्रेक सुरुवात होते. आणि या झोपडीपासून सरळ गेल्यानंतर आपल्याला वन विभागाचा एक मोठा बोर्ड दिसतोय. त्यावर पाहूयात आपण काय माहिती दिली आहे. गडावर ज्या पण गोष्टी आहेत त्या या बोर्डवर मेन्शन केलेल्या आहेत. जसं कसं आहे, घनदाट जंगल आणि मी एकटाच प्रवास करतो आहे, माझ्यासोबत कोणीही नाही आहे. वीकडेजमध्ये आलो असतो तर इथे 100-200 माणसं माझ्यासोबत आले असते, पण चांगलं आहे मी एकटाच आहे, त्यामुळे भरपूर नैसर्गिक दृश्य शांततेत एक्सप्लोअर करता येतील मला. पाठीमागेच खूप मोठी गुहा आहे, पण मला नाही वाटत ती गुहा आहे. जाऊन बघूयात आपण काय एक्झॅक्टली. बाहेरून तर हे एखाद्या गुहेसारखे किंवा धान्य कोठारासारखे दिसत आहे, पण बघूयात आतमध्ये जाऊन नक्की काय आहे. पाणी आणि पाऊस खूप येतोय. इथे सहारा घेऊ शकता तुम्ही. अरे बापरे, आतमध्ये तर पाणी आहे साठलेलं. इथे कोणी बॉटल भरण्याचा प्रयत्न करू नये, कारण पाणी खूप स्वच्छ दिसत असलं तरी इथे साप वगैरे असू शकतात, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कोणी आतमध्ये उतरू नयेत. ही कोरलेली गुहा बघून तिथं आतमध्ये गेल्यानंतर कळलं की ही गुहा नसून एक प्रकारची पाण्याची टाकी आहे, जी पुरातन काळात बांधलेली असावी. आणि चला आता पुढच्या गोष्टी एक्सप्लोअर करूयात. पाणी मस्त असं रोडवरून वाहतंय, बूट ओलेत, घसरण्याची दाट शक्यता आहे. राजमाची किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजते की इथे जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला ऑफ रोडिंग म्हणजे बाईक ड्राईव्ह करावं लागेल, जिथे खूप त्रास होतो. एक जर तुम्ही चालत आला तर चालत आल्यामुळे तुम्हाला खूप सारा त्रास होऊ शकतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पाण्याची बॉटल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी, फर्स्ट एड किट सोबत ठेवा, म्हणजे जरी काही अपघात झाला तरी तुम्ही स्वतःला वाचू शकाल. कसलं भारी निसर्गरम्य वातावरण आहे. काय झाडी, काय डोंगर आणि काय हिरव्यागार पडलेल्या पायऱ्या. त्या पायऱ्यांवरनं घसरण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीचे शूज घालून यावेत. कोणी स्लीपर वगैरे घालून येऊ नयेत, घसरण्याची दाट शक्यता आहे. हे जे पण पर्यटक लोक येतात तिथं, त्यांनी असं पाण्याची बॉटल वगैरे फेकू नये. हे त्यांची घरची मालमत्ता नाही आहे, ते कुठे पण कचरा करतायत. कचरा जो आपण करतोय तो प्राण्यांसाठी चांगला नाही आहे. हा जो माझ्या पाठीमागे दिसतोय तो जयवर्धन माची आहे. आणि इकडच्या साईडला जो दिसतोय तो बघा, तो आहे मनोरंजन माची. या दोन्ही माची
आपण कवर करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी पायऱ्या कवर करूयात ज्या खूप त्रासदायक आहेत. ही जी छोटीशी पायवाट दिसत आहे, या पायवाटेच्या मार्गानेच आपण या ज्या पायऱ्या आहेत इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि इथून पुढे आपल्याला समोर दिसतोय तो श्रीवर्धन माची आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला मनोरंजन माची आहे. तिकडे आपण जाणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत काळभैरव मंदिराच्या परिसरात. मंदिराचे दरवाजे उघडे असतील तर आपण दर्शन घेऊयात. बघूयात आतमध्ये जाऊन. दरवाजा तर बंद दिसतोय आणि लेफ्ट साईडला बघितलं तर एक शेकोटी दिसते कोणीतरी केलेले रात्री. बाहेर आल्यानंतर पाण्याची बॉटल आणि एक बोर्ड पडलेला आहे जो वाऱ्याच्या वेगाने पडलेला असू शकतो. आणि समोरच 2 स्तंभ आहेत जे तुटलेले आहेत. आणि जर राईट साईडला बघितलं इकडे तर तिथे तोफा किंवा तुटलेले स्तंभ दिसत आहेत. आणि किल्ल्याच्या एक्झॅक्ट म्हणजे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर श्रीवर्धन माची आहे. आणि त्याच्या मंदिराच्या मागच्या साईडला आहे ती मनोरंजन माची आहे, ज्याच्यावर आज सध्या आपण जाणार आहोत. रस्ता थोडा घसरण्यासारखा आहे. दगडं वगैरे पडलेले आहेत, त्यामुळे चालताना थोडी काळजी घ्या. आणि हा रस्ता जंगलातून जातो डायरेक्टली. इथे काय पायऱ्या वगैरे नाही आहेत. घनदाट असं जंगल आहे आणि रातकिड्यांचा आवाज पण तुम्हाला खूप येतो. रातकिडे दिवसा ओरडत आहेत मोठमोठ्याने. सेम असं एकदम असं ॲमेझॉनच्या जंगलात आल्यासारखं फील येतो इथं आल्यानंतर. फायनली आपण पोचलेलो आहोत आता इथे मनोरंजन माचीच्या दरवाजाच्या जवळ. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत काय काय शिल्लक राहिले बघण्यासारखं. सध्या तरी इथं खूप सारे दगडं पडलेले आहेत आणि छोटासा रस्ता आहे. तिथून आपल्याला हा दरवाजा क्रॉस करून आतमध्ये जायचं आहे. इथे अजून म्हणजे आपण इथे आल्यानंतर कळते की आपण एकदम टॉपला नाही पोहोचलेलो. अजून आपल्याला वरती खूप चढाई करायची आहे. गडांचे अवशेष बघून घ्या. आता या दरवाजातून आपण वरती चढाई करणार आहोत, जिथून आपल्याला एक सुंदर असा नजारा बघायला मिळू शकतो. फक्त आपल्याला वरती गेल्यावर कन्फर्म होईल की आपण राजमाचीच्या टॉपवर आलो आहोत की नाही. चला बघूयात. हां, इथून पुढे सध्या तरी काही दिसत नाही आहे, म्हणजे हाच राजमाचीचा टॉप असू शकतो, कारण इथे लोक थांबलेले आहेत आणि व्ह्यू एन्जॉय करत आहेत. आपणही करूयात. हे जे दिसतंय ते गाव आहे, हे राजमाची गाव आहे. आणि त्याच्या आता लेफ्ट साईडला जो आहे समोर दिसतोय आपल्याला तो श्रीवर्धन माची आहे. आणि त्याच्या पलीकडे डोंगर रांगा दिसत आहेत. आणि हा आपल्याला जो मागच्या साईडला भाग दिसत आहे तो अजून आपण एक्सप्लोअर केलेला नाही आहे, तो आपण करूयात. रस्ता संपलेला नाही आहे, आपण अजून वरती चाललो आहे. अजून काही नजारे कॅप्चर करता येतील का या आशेने. बट मला वाटतं की मी नेहमीप्रमाणे रस्ता भटकलो आहे. माहितीच नाही आहे नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे. इथे 2 वाट आहेत, एक उजव्या साईडला तर दुसरी आहे छोटीशी वाट डाव्या साईडला. आता नेमकं जायचं आहे कुठल्या वाटेने हा एक सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. बघूयात. किल्ल्यावर येऊन रस्ता चुकणे हा काय नवीन प्रकार नाही आहे माझ्यासाठी. नेहमीच असं होतं माझ्यासोबत. बघूयात हा रस्ता कुठं जातो आहे. जर बरोबर असाल तर चांगलीच गोष्ट आहे, चुकीचं असेल तर जास्त काय नाही, फक्त पाय दुखतील. तिकडे लोक थांबलेले जाऊन, याचा अर्थ रस्ता बरोबर आहे. किल्ल्यावर आल्यावर रस्ता कधीच चुकू शकत नाही, कारण माणसांची गर्दी आणि त्यांनी केलेला कचरा ह्या 2 गोष्टी फॉलो केल्या की तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला बरोबर पोहोचता.
त्यामुळे चुकण्याचे चान्सेस खूप रेअर असतात. हा आहे चोर दरवाजा. आपण या चोर दरवाजाच्या दिशेने जाणार आहोत. बघूया खाली असलेल्या मित्रांना विचारून काय आहे. काय रे खाली? चोर दरवाजाच आहे ना हा? म्हणजे आणि त्याच्या पुढं चढता वगैरे येत नाही. बरोबर. तसं इथून पुढे काही जाता येणार नाही. माहुलीचं पण खाली काहीच नाही. आपल्याला इकडे पाहिजे बघूया काय. रस्ताच नाही म्हणजे जरी असला पूर्वी आता नाही. हां रस्ता असेल बट आता गवत वाढल्यामुळे दिसणार नाही आपल्याला. आता माझा मित्र खेकडा पकडायला चाललाय. 2 भाऊ एकत्र येणार आहेत आता. खेकड्याला दुसरा खेकडा जवळ डवसतोय. छोटासा रस्ता इथून संपला. त्यानंतर आता आम्ही चालत चालत पुढे जाऊन मस्त आता वाऱ्याचा आनंद घेणार आहोत. वारं खूप सुटले. आता एकदा वाऱ्याला मस्त मिठी मारून त्याचा आनंद घेतो आणि मग नंतर राहिलेले पाण्याच्या टाक्या आणि जे महादेवाचं मंदिर बघायचं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आता थोड्याच अंतरावर इथं पायऱ्या लागतील. त्या पायऱ्यानंतर बघूयात पुढे वरती जाऊन नेमकं काय आहे. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर इथे खूप सारी अशी हिरवळ आणि आय थिंक आम्ही पोचलो आहे वरती. तिथे आम्हाला महादेवाचे मंदिर दिसू शकते. हां इथे आहे ही पाण्याची टाकी. या पाण्याच्या टाकीच्या एक्झॅक्टली लेफ्ट साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि एक छोटीशी पिंड आहे. आता मी इथे बसून मस्त महादेवाचा आशीर्वाद घेतो आणि मग राहिलेला जो आमचा श्रीवर्धन गड आहे तिकडे आम्ही सगळे मित्र त्या गडावर जाण्यासाठी निघतो. थोडंसं बिस्किट वगैरे खाल्लेलं आहे आम्ही, पण आता ठीक आहे एनर्जीसाठी थोडं काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून बिस्किट खाऊन आता आम्ही निघालो आहे आता श्रीवर्धन माचीकडे. श्रीवर्धन माची जवळच आहे. आता आम्ही सगळे श्रीवर्धन माचीकडे आलो आहे आणि तिथे आम्हाला एक बुरुज दिसतो आहे. या बुरुजाच्या तटबंदी तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे ढासळलेल्या आहेत आणि श्रीवर्धन माचीवरून मनोरंजन माचीचा व्ह्यू खूप छान दिसतो आहे. बाजूला एक छोटीशी चोर दरवाजा आहे. त्यामधून मी आता खाली उतरून नेमकं हा दरवाजा कुठे जातो हे पाहतो आहे. तर त्यामधून आपल्याला एक सुंदर असा मस्त व्ह्यू बघायला भेटू शकतो म्हणून आपण खाली चाललो आहे. आणि खाली गेल्यानंतर पाहता तर मस्त असा कातळधारा वॉटरफॉलचा व्ह्यू आहे जो मी एन्जॉय करून आता परत वरती येऊन महाराजांच्या घोषणा देणार आहे आणि घोषणा देऊन परतीचा प्रवास चालू करणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.